मॅडम, आपण प्रभाग 5 मधून निवडणुकीला सामोरे जात आहात, काय सांगाल? नमस्कार, मी नवीन उमेदवार आहे स्नेहा संजय पाटील। तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभं राहण्यासाठी आम्हाला आदरणीय मुश्रीफ साहेबांकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी दिलेल्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करून दाखवण्यासाठी उभी आहे। बऱ्याच गोष्टी आमच्या प्रभागामध्ये अजून डेव्हलप झालेल्या नाही आहे, जसं की प्रभाग क्रमांक 5 मध्ये स्वराज्य कॉलनीमध्ये गटरीच्या पाण्याचं सांडपाण्याचं खूप मोठा समस्या तोंड देत आहेत नागरिक। त्या सगळ्या समस्यांचं निरसन करण्यासाठी, त्याचबरोबर रिंग रोड आहे जो 84 पासून स्थगित आहे त्याचं काम, त्या रिंग रोडचं कामसुद्धा मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्याखाली आम्ही ते पूर्ण करण्यासाठी एक म्हणजे आमच्या घराण्याला कुठलाही राजकीय वारसा नसताना आम्ही लोकसेवेसाठी उतरलेलो आहोत। ताई, तुम्ही देखील एक सुशिक्षित महिला आहेत, युवकांसाठी व इतर लोकांसाठी कशा प्रकारे तुम्ही प्राधान्य द्याल? युवकांसाठी म्हटलं तर आता बऱ्याच ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। सुशिक्षित असूनसुद्धा नोकरीचं बऱ्याच चान्सेस कमी होत चाललेले आहेत। तर त्यासाठी ज्या काही शासनाकडून योजना असतील काय असतील तर त्या आम्ही पुरेपूर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। ताई, त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 5 मध्ये अशी लक्षवेधी लढत होत आहे, जनता दलाकडून सुद्धा काही उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, काय सांगाल? आम्ही कोणासाठी म्हणजे अपोज करून नाही, आम्ही आमचं 100% देण्यासाठी 100% देण्याचा प्रयत्न करतो। आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? नवीन उमेदवाराला संधी द्या आणि नवीन परिवर्तन घडवून आणू हेच सर्वांना मला सांगणार आहे। मुश्रीफ साहेबांनी इच्छा व्यक्त केली आणि आमच्या स्नेहलनं त्याला उचलून धरलं। आज खरा आमच्या राष्ट्रवादीचा विजय म्हणायला काय हरकत नाही। स्नेहल ही आमची सुनबाई, उमेदवारी म्हणून तिनं जाहीर केलं। आज फॉर्म भरायला आम्ही आलो आहोत। अतिशय हुशार उमेदवार, अभ्यासू उमेदवार, सुशिक्षित उमेदवार म्हणून तिची ओळख आहे आणि मला विश्वास आहे की नक्की तिला लोक मतदार तिला निवडून देतील आणि संधीचं सोनं करून ती दाखवेल अशी माझी एक आशा आहे, अशी व्यक्त करते। मॅडम, त्यांच्यासाठी नागरिकातील प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना असं माझं आव्हान असेल की एक नवीन उमेदवार, एक अभ्यासू उमेदवार आणि चेंज इज एव्हरीथिंग म्हणायला काय हरकत नाही। लोकांनी चेंज करून दाखवावा आणि स्नेहलला निवडून द्यावं आणि एकदा चान्स बघावा की बाबा अभ्यासू उमेदवार सुद्धा कसं काम करू शकतो, असं लोकांनी बघायला काय हरकत नाही। मी लोकांना आव्हान करत आहे की त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावं। धन्यवाद मॅडम।